आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. समचरण सरोजं सान्द्रनीलामुदामं, जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंजरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रङ्गाकरु प्रथमनमन. श्री ज्ञानाई गुरुकुलमध्ये चालू असलेला आजचा 4थ्या दिवसाच्या कीर्तनमालेचे दुसरे पुष्प माझ्या वाट्याला आले. यासाठी मी संयोजकांचे गुरुवार्यांचे आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल आपण नेहमी म्हणत असतो, अयम निज परोवेती गुणना लघुचेतसाम, उदार चरितानाम तू वसुदेव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा व्यापक विचार जनसामान्य करतात.
परंतु ज्यांचं काळीज आकाशासारखं व्यापक आहे असे महात्मे महानुभाव संत एकच म्हणत असतात, वसुदैव कुटुंबकम. ही सर्व वसुंधरा एक कुटुंब आहे. जर ही वसुंधरा एक कुटुंब एक घर असेल तर या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, त्या घरातील शोभेच्या वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, आणि त्या घराचे दुकान म्हणजे चीन आणि युरोप, आणि त्या घराचे देवघर मात्र निसंशयरित्या आपला भारत. घराला जे घरपण येतं आणि ते काही व्यापक अधिष्ठानामुळे व्यापक गोष्टींमुळे, अशा व्यापक गोष्टींचं व्यापक अधिष्ठानांचं कार्य आमच्यातील महात्मे महानुभाव महान संत करत असतात. यातीलच एक महान संत महानुभाव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या उपदेश या प्रकरणात या अभंगाच्याद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सर्व प्राणीमात्रांना उपदेश करतायत. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करतायत. कीर्तनाच्या प्रारंभी परिहार देण्याची पद्धत असते, त्याचप्रमाणे थोडासा परिहार देतो. हरिनाम काय असतं ते कसं जाणून घ्यायचं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगाच्या द्वारे सांगतात. या अभंगाची महानता इतकी आहे की ह्या अभंगाच्या द्वारे आपण प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर इतकं महत्त्वाचं आहे की यात आपल्या जीवनाचं सार लपलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतायत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता या शब्दावर का जोर दिलेला आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आता या शब्दावर खूप जोर दिलेला आहे. आता विश्वास मके देवे येणे वाग्यत्म्य तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय धान हे. आता मानवी देहात आता या शब्दाला खूप महत्त्व आहे. वेळेला खूप महत्त्व दिलेलं आहे. काय आता तरी पुढे हाची उपदेश. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतायत. विठ्ठल विठ्ठल. उपदेश ही संकल्पना पुराणातही महत्त्वाची होती, भविष्यातही महत्त्वाची असणार आहे आणि वर्तमानातही महत्त्वाची आहे. पुराणात श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता. अर्जुनामुळे धर्मयुद्ध घडलं. उपदेश केला नसता तर धर्मयुद्ध घडलं नसतं. या काळात संत महात्मे आपल्याला उपदेश करतायत. काय करतायत उपदेश? अभंगाच्या पहिल्या चरणात.
नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतायत, नका करू नाश आयुष्याचा. आपला आयुष्याचा नाश होत चाललाय. मानवी देह कशासाठी दिलेला आहे? परमार्थाने मानवी देह हे आयुष्य, मानवी आयुष्य कशासाठी दिलं आहे? आपल्यावर एक ना बँकेचं कर्ज असतं ना, त्या प्रकारे आपल्यावर एक भगवंताचं कर्ज आहे. हा मानवी देहा देण्यामागचं एक उद्दिष्ट आहे, एक कारण आहे. ते कारण काय आहे की तू खाली गेल्यानंतर मी मानवी देहात तुला पाठवतोय, ते विशिष्ट कारणास्तव पाठवतोय. कोणतं कारण आहे? देवाने देह कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह, देवे दिला देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बादेविकेचा. देवानं देह भजनासाठी दिलाय. आपण एक व्यक्ती असतो, जो व्यक्ती दुकानात जातो आणि चप्पल घेतो. मानवी धर्म आहे. आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट घेतो, मानवी अवस्था येते, आपण एखाद्या वेळेस एक गोष्ट नवीन घेतो, त्यावेळेस आपल्याला निश्चितरित्या आपल्याकडे सर्वांनी पाहावंसं वाटत असतं. तो चप्पल घेतो आणि बाजारात जातो. त्याला वाटत असतं आपल्या चप्पलीकडे सर्वांनी पाहावं, आणि मंडई घेतो बाजारातून, आणि क्षुल्लक कारणाहून एका व्यक्तीसोबत त्याचं भांडण होतं आणि तो चप्पल काढतो आणि त्या चप्पलीने त्याला मारतो. आणि जो व्यक्ती पुढचा असतो, ज्याला मारलेला असतो, तो काही अंगकाठीनं जरा बारीक असतो आणि तो म्हणतो की मी केस करणार. आणि तो कोर्टात जातो आणि केस तो मारणाऱ्यावर करत नाही, कंपनीवर करतो. त्यावेळेस कंपनीच्या मॅनेजरला बोलवलं जातं आणि मॅनेजरला विचारलं जातं की तुमच्या चपलीने याला मारलेलं आहे. त्यावेळेस मॅनेजर सुंदर उत्तर देतो की मॅनेजर म्हणतो की मी चप्पल पायात घालण्यासाठी बनवली, मारण्यासाठी नाही बनवली. तसंच आपला मानवी देह आपण कशासाठी वापरतोय? मानवी देह आपण वेगळ्या कारणास्तव वापरतोय. ज्याप्रमाणे चप्पल पायात घालण्यासाठी वापरायची असते, मारण्यासाठी नाही, तसं मानवी देह आपण भजनासाठी वापरला पाहिजे, पण आपण वेगवेगळ्या कारणास्तव वापरायला लागलोय. आपल्यासमोर देवाने एक खेळणं टाकलं आहे, संसाररूपी खेळणं टाकलं आहे, आणि ते खेळण्यासोबत आपण किती वेळ खेळायचं? एका बालकासमोर आई ज्यावेळेस खेळणं टाकते त्यावेळेस तो बालक विशिष्ट वयापर्यंत त्यासोबत खेळत असतो. एखाद्या वयाच्या नंतर त्या खेळण्यातून निघून जातं. तसं आपण संसाररूपी खेळण्यासोबत किती वेळ खेळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपण संसारात इतकं गुंतून गेलो आहे की आपण परमार्थ विसरायला लागलेलो आहे. काय परमार्थ विसरायला लागलो आहे आपण. त्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष न देता आणि अजून एक आपल्यासमोर आपण संसारात अजून एक गोष्ट ॲड करतोय किंवा त्यात समाविष्ट करतोय, ते व्यसन. व्यसन काय आहे हो? व्यसन ही व्याख्या कशासाठी वापरली जाते? व्यसन एखाद्या गोष्टीचं सतत लागणारे आणि ती गोष्ट न मिळाल्याने आपल्या मनाचा होणारा कासावीसपणा. व्यसन कशाचंही लागू शकतं.
व्यसन दारू गुटखा मावा याचं लागू शकतं. मागच्या 2 वर्षापासून आपल्याला युवकांना लागलेलं व्यसन आहे ते मोबाईलचं, दूरध्वनीचं. काही काळापूर्वी आमच्या गुरुवर्यांनी दारू गुटखा गोवा बंद करण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघटना निर्माण केली. आम्हाला आता काही काळानंतर असं मोबाईल बंद करण्यासाठी एक नवीन संघटना निर्माण करावं लागते असं आम्हाला वाटायला लागलं आहे. त्यामुळं देह कशासाठी वापरायचं आहे? देवासाठी वापरायचं आहे, परमार्थासाठी वापरायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्याचा नाश होत असतो, आपण आयुष्याचा नाश करायला लागतो, प्रत्येक समाज सर्व समाज आपल्या आयुष्याचा नाशाच्या दिशेने किंवा नाशाच्या दिशेने चाललेला असतो, त्यावेळेस वेगवेगळे संत महात्मे वरती येतात आणि वेगळ्या वेगळ्या रूपाने आपलं कार्य करत असतात. सकळांच्या पाया माझे दंडवत. जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. संत महात्मे आपल्याला एवढं खाली येऊन सांगतात, आपली तेवढी पात्रता आहे का हो? मनाला प्रश्न विचारा, प्रश्नचिन्ह आहे की आपली तेवढी पात्रता आहे का? एवढे महान संत जे मानवी स्वर्ग लोकाचा आणि मानवी लोकाचा नियम बदलतात, सदेह वरती स्वर्गात जातात आणि स्वर्गातून सहदेह खाली येतात आपल्या मुलीच्या विनंतीवरून किंवा आपल्या भक्तांच्या विनंतीवर. असे महान संत आपल्याला विनंती करतात आणि ते विनंती इतकी खाली येऊन करतात की सकळांच्या पाया माझे दंडवत. आपण एवढे महान आहोत का हो? ज्यांच्या अभंगामुळे आज वयोवृद्ध 80 वर्षाची म्हातारी माणसं आमच्या पाया पडतात. ही कुणाची ताकद आहे? ही आमची नाही ताकद, त्या अभंगाची ताकद आहे, अभंग लिहिणाऱ्याची ताकद आहे. ज्यांच्या अभंगात नर्मदा नदीत बुडत नव्हते, असे तरत होते, अशा अभंगांची महानता आहे त्यांचे. हे संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंग सकळ संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला पायावर दंडवत घालून सांगतायत की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त शुद्ध कसं ठेवायचं? आपलं चित्त शुद्ध कसं ठेवायचं? काय, महाभारतात एक प्रसंग आहे, युधिष्ठिर आणि दुर्योधन हे 2 मेन पात्र आहेत महाभारतातली. युधिष्ठिर
हा धर्मराजा, सत्यवान राजा आणि दुर्योधन असा क्रूर दुर्विचारी एके दिवशी त्यांच्या ह्याच्यात एक ऋषीवर येतात आणि त्या दोघांना बोलवून घेतात. ऋषी म्हणतात की तुम्ही दोघं भाऊ आहात. दुर्योधन आणि युधिष्ठिर भाऊभाव असतात. आणि त्यावेळेस ते म्हणतात, युधिष्ठिरला म्हणतात की दुर्गुणी माणूस तू हुडकून आण. आणि दुर्योधनाला म्हणतात की तू सद्गुणी माणूस हुडकून आण. हे आपले कार्याला लागतात. हस्तिनापुरामध्ये दुर्गुणी माणूस हुडकण्यासाठी युधिष्ठिर जातो आणि सद्गुणी माणूस हुडकण्यासाठी दुर्योधन जातो. पण काय, दुर्योधन असा क्रूर असतो, इतका दुर्विचारी असतो की त्याला सद्गुणी माणूस दिसत नाही. आणि युधिष्ठिर सत्यवादी राजा असतो, सद्गुणी असतो, सुविचारी असतो, त्याला दुर्गुणी माणूस दिसत नाही. आणि ते येतात आणि ऋषी विचारतात, काय हो तुम्हाला दुर्गुणी माणूस भेटला नाही का? युधिष्ठिरला विचारतात. दुर्योधनाला विचारतात, तुम्हाला सद्गुणी माणूस दिसला नाही का? तो म्हणतात, दोघंही म्हणतात आम्हाला दिसला नाही. ह्याचं कारण काय? त्यांच्या मनात सुविचार आहे, सद्गुण आहेत. आणि दुर्योधनाच्या मनात दुर्विचार आहेत, दुर्गुण आहेत. काल आपल्याकडे शिवाजी महाराज बोकारे आले होते. ते आळंदीतून जात असताना एका लावणीच्या फडापासून जात होते. पण त्यांनी त्या लावणीच्या फडातून काय घेतलं? त्यांच्या मनात सुविचार होते, सद्विचार होते, म्हणून त्यांनी अभंग घेतले आणि ते आम्हाला काल सांगितले. आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे, ग्रामस्थांना तुम्हाला सांगतो, त्यांनी त्या अभंग ज्या लावणी असते त्याच्या सुरुवातीला माऊलींचे अभंग घेतले जातात, शेवट माऊलींचे अभंग घेतले जातात. तसं कितीही दुर्गुण ज्या ठिकाणी असले तरी पण आपल्यात जी ताकद पाहिजे की सद्गुण घ्यायचे, आपलं चित्त शुद्ध ठेवण्याची ताकद पाहिजे. आणि हे करत असताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला तिसऱ्या चरणात सांगतात,
मानवी देहाचं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. मानवी देहाचं हित कशात आहे? जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला सांगत असतात, मानवी देहाचं हित कशात आहे? तर देवाचं चिंतन करण्यात आहे. काय आहे? भागवतात एक कथा आहे, अजामेयाची कथा. अजामेय या शब्दाचा अर्थ बोकड. बोकड जो कुठेही सतत खात राहतो किंवा कशाही आपले मन घालवत राहतो. अजामेयाची कथा असे की अजामेय हा एक सुसंस्कारी परिवारातील ब्राह्मण परिवारातील युवक होता. तो युवक त्याच्या घरी रोज वेदाचं पठण होत होतं, यज्ञ होत होते. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना वनात पाठवलं समिधा गोळा करण्यासाठी. युवा अवस्थेत जे चित्र त्याच्या नेत्री पडू नये ते चित्र त्याच्या नेत्रीस पडतं. एक युवक आणि युवती कामक्रीडा करण्यात व्यस्त असतात आणि ते चित्र त्याला एवढं मनावर भिंपतं. काय मानवी मनाचं असं असतं की संस्कार लवकर रुजत नाहीत आपल्यात, पण दुर्गुणाचा शिडकाव किंवा दुर्गुण लवकर आपल्यात रुजत असतात. एवढा सुसंस्कारी परिवारातली युवक होता तो, परंतु दुर्गुण एक क्षणिक दुर्गुण त्याच्या मनावर एवढा बिंबला की त्याचं मन एकाग्र राहीना, त्याचं चित्त एकत्र राहीना. तो घरी गेला आणि समिधा गोळा करून घरी गेला. यज्ञात त्याचं मन लागेना, कोणत्याही कामात मन लागेना. त्याच्या वडिलांनी त्याचा विवाह करण्याचं ठरवलं. विवाह झाल्यानंतर सुद्धा त्याचं मन त्या युवतीवर होतं आणि ते असताना त्याचं लग्न झालं. त्या युवतीसोबतही लग्न झालं दुसऱ्यांदा आणि त्याला वयाच्या 80व्या वर्षापर्यंत मुलं होत होते. एके दिवशी 80व्या वर्षापर्यंत मुलं होत होती. 80व्या वर्षीही त्याला मूल झालं एक. आणि एके दिवशी त्याच्या घरापुढून साधू जात होते आणि साधूंनी हाक मारली, अलक निरंजन, अलक निरंजन. त्यांची एक दुसरी पत्नी घराबाहेर आली आणि साधू म्हणाले, भिक्षाम देही, भिक्षाम देही. आणि ते साधू म्हणाले की माते, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, दुरून आलो आहे, दुपारचा समय आहे. मातेने त्या दुसऱ्या पत्नीने घरात बोलवून घेतलं. साधू घरात बसले आणि पोटभर जेवले. जेवत असताना कॉटवर पडलेला तो अजामेळाचं दृश्य, एक म्हातारा झालेला, त्या वियोगात पतन झालेला तो अजामेळ त्याला दिसला, त्या साधूंना दिसलं. साधूंचं कसं असतं, दुसऱ्यांचा कळवळा पाहवत नाही, त्यांना दुसऱ्यांचं दुःख पाहवत नाही. आणि त्यांनी त्या अजामेळाला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण हो. आणि जाताना एक अजामेळाकडे गोष्ट मागितली की तुला झालेला हा पुत्र आहे, त्याचं नाव नारायण ठेव. काय आपल्या भारतीय संस्कृतीत नावाला खूप महत्त्व दिलं जातं. आजकाल त्या नावांचं वेगळं रूपांतर होऊ लागलं आहे. आजकाल मुलांची नावं वेगवेगळी ठेवली जात आहे. रॉकी या शब्दाचा अर्थ काय हो? दगड, रॉक दगड. आपण दगड म्हणतो स्वतःच्या मुलाला. हे काही नाव आहे का हो? विठ्ठल, नारायण ही नावं झाली. तसंच नारायण हे नाव ठेवण्यात आलं. त्या बाळाचं ऋषीमुनींच्या आदेशावरून त्यांनी नारायण हे नाव ठेवलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की नारायण हा शेवटचा त्याचा मुलगा असल्यामुळे, लाडका मुलगा असल्यामुळे अजामेळाचा कुठंतरी आपल्या पालकांचं लहान मुलावर प्रेम जास्त असतं. शेवटच्या मुलावर लहान मुलावर जास्त प्रेम असतं. त्याचप्रमाणे अजामेळाच्या आणि अजामेळाच्या पत्नीचं त्या लहान मुलावर प्रेम होतं. आणि नारायण झोपला का, नारायण उठला का, असं मनापासून एकविध होऊन मुलाला हाक मारताना एक आई मनापासून हाक मारत असते, कळवळ्यानं एकविध होऊन हाक मारत असते, एक चित्त घेऊन हाक मारत असते. तसेच अजामेळही नारायण झोपला का, नारायण उठला का, असं नारायण नारायण नाव घेत घेत शेवटचा श्वास नारायण नारायण म्हणत त्याने घेतला. आणि त्याचा परिणाम असा झाला, एवढे त्यांनी पाप करून किंवा एवढं
त्याने दुर्गुणाचा सहवास घेऊन सुद्धा अजामेळ्याला शेवट वैकुंठ प्राप्ती झाली बरं का. नारायण नारायण नाव घेत अजामेळ्यानं वैकुंठ प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल आणि या कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन्ही चरणाचा अर्थ सांगून दिला. तुका म्हणे हित होय तो व्यापार. काय साधू ज्यावेळेस आपल्या घरी येत असतो तो कशाचा व्यापार करत असतो. तुका म्हणे हित होय तो व्यापार.
तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या शेवटच्या चरणाच्या माध्यमातून सांगता हिताचा व्यापार शिकवतायत. व्यापार त्यांनी काय आपल्याला आपण जो सर्वसामान्य व्यापार करतोय तो व्यापार नव्हे. तो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून हिताचा व्यापार शिकवतायत. हिताचा व्यापार फक्त संत महात्मेच आपल्याला शिकवू शकतात. निस्वार्थी जे संत महात्मे असतात तेच आपल्याला हिताचा व्यापार शिकवतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अजून काय सांगतात. आता ह्यापेक्षा अजून मी तुम्हाला काय सांगावं. मी तुम्हाला काय ज्यावेळेस आपल्याला समजवण्याचं किंवा विनंती करण्याची एक पद्धत असते समजवण्याची. आई एका मुलाला पहिल्यांदा मारते, परत समजून सांगते, परत शिव्या देते आणि शेवटचा जो पर्याय असतो तो दंडवत घालण्यात असतो. आता जगद्गुरु तुकोबाराय महान संत आपल्या पायावर दंडवत घालून सांगतायत आणि तरीही आपण समजत नसेल तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की करा काय फार शिकवावे. आता यापेक्षा मी तुम्हाला काय शिकवू शकतो. ज्ञानेश्वर माऊली झालेली कीर्तन सेवा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या योगियांची माऊली ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सेवागिरी बाबांच्या चरणी, आमचे गुरुवर्य तात्यांच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करतो. पुसेगाव ग्रामस्थांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या शब्दसेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.